प्रभूच्या नावाला धन्यवाद असो, प्रभूची स्तुती असो. पुन्हा एक वार आजच्या दिवसाची सुरुवात आपण नव्यानं करूया, देवाच्या वचनानं करूया. आणि म्हणून आजच्या मननासाठी जे वचन मी आज आपणासाठी निवडलेलं आहे ते वचन स्तोत्रसहित 37 अध्याय 5 वचन पुढील प्रमाणे असं म्हणतं, आपला जीवितक्रम परमेश्वरावर सोपून दे, त्याच्यावर भाव ठेव, म्हणजे तो तुझी कार्यसिद्धी करेल. प्रियजनानो, या सुंदरच्या वचनानं आजच्या व्हिडिओमध्ये मी पुन्हा एकदा आपलं स्वागत करत आहे. प्रियजनानो, यावर मनन करण्यासाठी देवाची उपस्थिती आमच्या बरोबर आहे हे आम्ही विसरता कामा नये. प्रियजनानो, आपल्या जीवनात अनेक वेळा अशी परिस्थिती येते की पुढे काय होणार आहे आपल्याला अजिबात समजत नाही. आपल्याला त्याची जाणीव होत नाही, आपल्याला ते माहीत होत नाही. त्या सर्व गोष्टी ज्या आम्ही कधी विचारही केल्या नाही त्या गोष्टी आपल्या समोर मांडल्या जातात, ठाण मांडून उभे राहतात, ज्याची कधी आम्ही अपेक्षा केलेली नसते. आपण कधी त्याच्या योजना सुद्धा केलेल्या नसतात, प्रयत्न सुद्धा कधी केलेला नसतो. अशा गोष्टी आमच्या समोर येतात आणि मग सर्व काही आपल्या नियंत्रणाच्या बाहेर निघून जातं. आपण त्याच्यावर काही करू शकत नाही अशी परिस्थिती निर्माण होऊन जाते. अशा वेळी देवाचं वचन आपल्याला सांगत आहे, खूप मोठं मार्गदर्शन आपल्याला या ठिकाणी करण्यात येत आहे. आपला मार्ग परमेश्वरावर सोपवा. किती सुंदर देव आपल्याला या वचनातून मार्गदर्शन करत आहे की तुझा जो मार्ग आहे त्या मार्गात कदाचित तू अपयशी होऊ शकतोस, म्हणून हा मार्ग परमेश्वरावर सोपव. देवावर सोपवणं, आपला मार्ग, आपलं जीवन परमेश्वरावर सोपवणं म्हणजे निष्क्रियपणे फक्त देवानं काय करावं याची वाट पाहत बसणं नव्हे, तर त्या उलट विश्वासाने आपले कर्तव्य करत राहणे. आमच्या हातात दिलेलं देवानं जे काम आहे ते व्यवस्थित, विश्वासानं, प्रामाणिकपणे, निष्ठेनं करत राहणं आणि मग परिणाम जो आहे तो देवाच्या हातात ठेवणं आणि देवावर सोपवणं ही गरजेचं आहे. देवाची वेळ कदाचित आपल्या वेळेपेक्षा वेगळी असू शकते. आपण चांगलं कार्य करत राहिलो परंतु आपल्याला अजून चांगले रिझल्ट मिळत नसतील, कारण देवाची वेळ आलेली नाही. प्रियजनानो, आपल्या वेळा आणि देवाच्या वेगवेगळ्या वेळा आहेत, पण त्याची योजना, परमेश्वराची योजना नेहमी चांगलीच असते. प्रियजनानो, आजचा वचन काय म्हणत आहे आपल्याला, मी माझी चिंता देवाच्या हातात सोपवली पाहिजे. मी माझी चिंता परमेश्वरावर सुपूर्द केली पाहिजे. माझा जीवितक्रम परमेश्वरावर मी सोपून दिला पाहिजे. काय मी माझी चिंता आणि माझा जीवितक्रम देवाच्या हातात सोपवलेला आहे का अजूनही सर्व गोष्टी ज्या मी देवाच्या हातात द्यायला पाहिजे, देवावरती सोपवायला पाहिजे, ती मी स्वतः वाहत आहे काय? प्रियजनानो, ज्या ठिकाणी आपली शक्ती संपते, आपले विचार संपतात, तिथे देवाचे कार्य सुरू होत असते. आज तुमचा मार्ग, तुमच्या चिंता आणि तुमचे भविष्य परमेश्वराच्या हातात सोपवा, कारण ही देवाची इच्छा आहे आणि हे देवाचं वचन आहे. प्रियजनानो, आम्ही पाहतो की एक लहान मूल, जे लहान बाळ आहे, आपल्या वडिलांचा हात धरून रस्ता ओलांडत होतं. मुलाला पुढे येणाऱ्या वाहनांची पूर्ण कल्पना अजिबात नव्हती, पण त्याला आपल्या वडिलांवर विश्वास होता. मी रस्ता क्रॉस करत आहे, मला माहित नाही किती मोठं वाहन येणार आहे, किती मोठ्या वाहनांना मला क्रॉस करून जावं लागणार आहे, पण मला एक माहित आहे, तो मुलगा म्हणत होता की माझा हात मी माझ्या बापाच्या हातात दिलेला आहे, माझ्या वडिलांच्या हातात मी माझा हात दिलेला आहे, त्यांनी माझा हात धरलेला आहे. आणि त्याला इतर गोष्टींची काळजी करायचं कारण नव्हतं. त्याला माहित होतं की हा रस्ता ओलांडण्याचं काम माझं नाही, माझ्या बापाचं आहे, मला तो घेऊन जाईल, माझ्या वडिलांचं काम आहे. आज प्रियजनानो, आपण आपल्या जीवनात सुद्धा मार्गदर्शन, मार्गावर चालत असताना, मार्गक्रमण करत असताना सर्व काही आम्हाला समजत नसलं, सर्व काही गोष्टी आपल्याला उमगत कळत नसल्या तरी स्वर्गीय पित्याच्या हातात हात देऊन आम्ही मार्गक्रमण करत आहोत काय? ते जर आम्ही करत आहोत तर आज आम्ही सुरक्षित नक्की आहोत, कारण आम्ही आमचा हात आमच्या बापाच्या हातात दिलेला आहे, स्वर्गीय पित्याच्या हातात दिलेला आहे. आज देवावर विश्वास ठेवा,
तो तुमच्यासाठी कार्य करणार आहे. तुम्हाला रस्ता क्रॉस करून देणार आहे. किती पण रस्त्यामध्ये वाहन असू दे, कितीही संकट असू दे, जीवनाचा मार्ग तो तुम्हाला क्रॉस करून देणारच आहे. देवबाप तुम्हाला आशीर्वादित करो. परमेश्वराची कृपा दृष्टी तुमच्यावर असो आणि देवाचं सामर्थ्य तुमच्यावर असो. आपण प्रार्थना करू. स्तुतीस पात्र भयास योग्य प्रेम परमेश्वर बापा, मी तुझ्या हातात हात देऊन यासाठी चालवं की तू मला माझ्या जीवनातला मार्ग ओलांडण्यासाठी, सर्व अडचणी, परिस्थिती, वाईट स्थिती ओलांडण्यासाठी तू मला सहाय्य करशील. कारण मी तुझ्या हातात हात दिलेला आहे. आम्हाला तू सांभाळ. येशूच्या द्वारे मागतो म्हणून आमेन. देव बाप तुम्हाला आशीर्वादित करो. मे गॉड ब्लेस यू.